तर आपण फक्त 10 दिवसासाठी निघालोय आणि हा असा पसारा आहे की जसं काही महिनाभर कुठंतरी चाललोय राहायला. हे बघा, मेने बाबूने ताना आया. हे बघू शकता. आता उतरायचं आहे आम्हाला, त्यामुळे दरवाजातून थांबलेलो आहे आम्ही. आणि हा भाऊ तर डायरेक्ट बसलाय खाली. त्याचा विषय वाढीव आहे जरा, बाकी काय नाही. चला भेटू आपण मग स्टेशनच्या बाहेर. तर मित्रांनो, चार दिसतोय आता. हा, तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहे आपल्या रिंगस जंक्शनला. बघू शकता समोर खाटू श्यामजी मंदिर जाणे का रास्ता. चला तर मग आता आपण गाडीची सोय करायची आहे. रेल्वेत एक दादा भेटले होते, त्यांच्याकडं त्यांची गाडी आहे, त्याच गाडी म्हणजे आता आपण जाणार आहे. चला तर मग भेटू गाडीमध्ये. जर व्हिडिओ काढला मी तर त्यानंतर आपल्याला रूमचं पण नियोजन लावायचंय. चला तर मग भेटूया आपण जरा वेळामध्ये. तर राजस्थान मध्ये आलं, थोडं चाललो आता जंक्शन पासून थोडस आलोय कामानीपर्यंत. बघू शकता असलं मजबूत गार लागतंय भाई. सगळे पोरे बघा, भाऊनी बांधलंय, टोपी घातली, भाऊनी तर सॉक्स घातलेत आणि हा भाऊ आपला बांधतोय. मजबूत गार आहे, मजबूत. राजस्थान मध्ये आलं तर गरमच घेऊन या. मी पण हे घातले, मी पण आता हातमोजे आणि मफलर वगैरे गुंडळणार आहे. मजबूत गार आहे. आले तर सर्व इक्विपमेंट घेऊनच या, तुमचं काय असेल ते. चला तर मग भेटूया जरा वेळाने. तोपर्यंत जय श्रीराम. तर हे बघू शकता आता चहा पिऊन झालाय, तुमचा भाऊ पण पॅक झालाय आता आणि आम्ही चाललोय आता गाडीपाशी. आपलं गाडीचं झालं, आपण खाटूबाबाच्या इकडे रूम करणार आहे आणि तिकडे जाऊनच आपण आज आराम करणार आहे 1-2 तास. आणि आवरून आपल्याला लगेच 4 वाजता निघायचंय. 5 वाजता मंदिर ओपन होतं, आपल्याला जावं लागेल. चला तर मग भेटू आपण जरा वेळामध्ये पुन्हा. आपण रिंगस मध्ये असा दूर येतोय, थंडी आहे, मजबूत थंडी आहे. हे बघा दादा, बघा थंडी अफाट इथं. मफलर मधून दूर निघायचं. आहे देखो. जय श्री श्याम भैया, जय श्री श्याम. बघू शकता आपण बोलतोय तरी तोंडात नसा नाही का धूर निघतोय. हे साहजिक आहे. काय आता पहाटेचे किती वाजले? 1:30 वाजले ना रे, बघ बरं टाइम. हा, पहाटेचे 1:30, 1 वाजलाय, पहाटेचा 1 वाजलाय. त्याच्यामुळं हे साहजिकच आहे धूर वगैरे निघणं. हे बघू शकता आपण. दादांची गाडी आहे ती वाली, त्याच्यामध्येच आपण जाणार आहे. आपल्याला ते भेटले तरी रेल्वेत, जे पर्सनल गाडी आहे, प्रायव्हेट गाडी. ह्या गाडीत जायचं आपल्याला. बघू शकता इथं माती वगैरे, रेती आहे, सगळी माती नाही रेती आहे इथं. गाडीचं आम्ही बघतोय, अजून काही फायनल नाही झालं. पर्सनल गाडी अर्टिगा आहे. तरी हे बघू शकतो आपण. मी फुल पॅक झालोय आता. खूप थंडी आहे. राजस्थानमध्ये जर येणार असेल रिंगसला, खास करून खाटू श्यामला येणारच कोणी आलं तरी, आपल्या इकडे महाराष्ट्रातलं झालं, पुण्यातलं झालं, कोणी असलं तरी ते येणारच आहे. आलं तरी भाऊ परत सांगतोय, हे एवढं इक्विपमेंट तुम्ही घेऊन या, तुमचे काय असतील ते. भाऊ तुमचा पॅक झालाय फुल. थंडी खूप जास्त आहे. काय करत नाही, बघा मी मोकळा आहे. नाही ना, मोबाईल आहे फक्त. फुल झालेलं आहे, घेऊन या. खरंच आहे, काय विषय नाही. हे बघू शकता तुम्ही, सगळेच पोरं पॅक आहेत. आता निखिल दादा नव्हतं सोडले, तर सगळे पोरं पॅक आहेत. काका पण पॅक आहेत. बार्गेनिंग चालली, बाकी काय नाही विषय. आपल्याला अजून रूम बघायची, मग थोडं आराम करायचंय. लगेच 3-3:30 वाजता आपल्याला आवरायला घ्यायचंय. बरोबर आहे ना, 3-3:30 वाजता आपल्याला आवरायला घ्यायचंय. रूम सोडायचं आपल्याला बरोबर 4 वाजता. 5 वाजेपर्यंत खाटूला पोहोचलंच पाहिजे. 5 वाजता आपलं मंदिर ओपन होतं आणि मंदिर ओपन झाल्यानंतर आपलं दर्शन 1-2-3 तासांनी तरी होईल. आपल्या पंढरपूर सारखंच थोडक्यात लवकर जाऊन रांगेला उभं राहायला लागतं. चला जाऊयात आता आपण थोड्याच वेळामध्ये गाडीमध्ये. आणि तिथनं पुढे रूम वरती पण जायचं आपल्याला, रेस्ट हाऊस. आणि मग उद्याचा आपला प्लॅन आहे तो तुम्ही आता एक्झिक्यूट केलेला आहे. तर अजून दुसरं एक मंदिर आहे, तिथं पण जाणार आहे आपण. चला तर मग भेटू. जय श्रीराम, राधे राधे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता
आता आम्ही इथं एक रेट काढायला गेलो होतो, तर त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे की नाही का याच्यापाशी खाटूमध्ये जायला ते आपल्याला पर पर्सन 50 रुपये घेणार आणि 1-2-3 तासाचे रूम वगैरे पण करून देतील म्हटले. आणि ती रूम आपल्याला 500 ते 800 रुपयापर्यंत भेटणार. आणि तिथनं पुढं म्हणजे इथनं खाटू आणि खाटूपासून सालासर बालाजी, तिथनं पुढं रिंगस स्टेशन, तिथं ते 3000 रुपये घेणार म्हणतात ते. तर आता बघू आपण काय म्हणतात ते. चला हे काका पण काय कमी करतात का बघू. चला जय श्रीराम, राधे राधे. तरी आपले पोरं चालले बॅग ठेवायला लागले, गाडी फायनल झाली. या काकांची आपण गाडी फायनल केलेली आहे. ही आहे त्यांची गाडी. ये अपने गाइड रहेंगे. जय श्री राम बोल दो. जय श्री राम, my name is Roshan. ये कल पूरा दिन हमारे साथ रहेंगे. All the best. मेरे को याद करोगे फिर आप बस. चला तर मग जाऊया. तर फायनली आपली गाडी फायनल झालेली. पोरं पण सगळे बसलेली आहेत. दादा पुढे बसलाय आणि तुमचा भाऊ. जय श्रीराम. चला आपण आता ह्या आर्टिका मध्ये जाणार आहे, बघू शकता. चला जाऊया. दादा आपल्याला थोडी माहिती देत आहे. ये तुम्हारी गाड़ी है, समझ लेना. ये गाड़ी मेरी नहीं है, ये तुम्हारी है. अपने अपने भाई को भी गाड़ी चलाना आता है. भाई को भी गाड़ी चलाना आता है. नहीं, वो तो नाही वो वही जो पुराना आदमी रहेगा ना गाड़ी. हा. चला दादा आपल्याला थोडेसे इन्फॉर्मेशन देत होते कसं काय ते. आणि भेटू मग आता थोड्या वेळानं आपल्या रूम वरती. कशी रूम आहे दाखवतोच तुम्हाला. बघू शकतो मित्रांनो, आपण आता हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. तर काही लोकांची म्हणत असते, तर लोक असे चालत पण जातात. आता दिसलेत आम्हाला हे जाताना. हे बघू शकता तुम्ही. तर इथं अशी माती आहे. माती एकदम असली गार पडली आहे ना भाई, असली गार पडली ना. आता घेणं चुकी आहे, पण आता काय मला काढायचा व्हिडिओ, एवढं माती घेतली मी हातात. आणि असं इथनं ही माती, थंड माती घेतल्याच्या नंतर आपण हे इथं असं येऊ शकतो शेकायला. आपण मस्त आता रूम मध्ये जातो, बॅग वगैरे ठेवतो आणि मग येतो इथं बसायला. मी तर येणार आहे भाऊ, काही विषय नाही. 2 तास काय करणार. चला. ए भाऊ मायावर तापतोय हा. तर आता बॅग घेतो. हे बघ की माझी बॅग आहे तिथं, मला ती पण घ्यायची. 2 मिनिट थांब. तर हा जो आहे तो खाटूश्याम बाबाचा आहे फोटो आणि ते आहे तो सालासर बालाजीचा आहे. तर आता आपण राजस्थानच्या थंडीचा थरारक अनुभव घेणार आहे बाहेर बसून. तर त्याच थंडीसाठी तुमचा भाऊ किती प्रिपेअर झाला बघू शकता. हे बघा एकदम पद्धतशीर असा भाऊ मी तयार झालेलो आहे. आणि आता आपण आले बाहेर शेकायला. आपण खरं तर थंडीचा अनुभव घ्यायला आलेलो आहे. राजस्थानची थंडी खूप असते म्हणतात. कुछ नहीं भैया, बस आपकी बाइट लेनी, आपका एक मुलाकात लेनी है मुझे, तो ले सकते हैं ना. तो रुको 1 मिनट, माइक निकलता हूँ मैं. चालू है ना वीडियो? हो चालू है.